आज बनवते हॉटेल स्टाईल मिक्स डाळ तडका. तीच क्रीमी टेक्स्चर, मसाल्यांचा परफेक्ट बॅलेन्स आणि वरून खमंग तडका. घरच्या साध्या डाळी, तूर, मसूर, मूग आणि चणा डाळ, पण चव एकदम ढाबा लेवल, हॉटेल लेवल. ही रेसिपी खास आहे कारण जास्त मसाले नाहीत, जास्त तेल नाही, तरी टेस्ट जबरदस्त. पोळी, चपाती, जीरा राईस किंवा स्टीम राईस सोबत ही मिक्स डाळ तडका एकदा केली ना, मग बाहेरची डाळ आठवणारच नाही. चला तर मग हॉटेलमध्ये मिळते तशी मिक्स डाळ तडका स्टेप बाय स्टेप पाहूया. आता इथे मी ही डाळ घेतली, डाळ अंदाजेच घेतली. या डाळीमध्ये मसूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, तुरीची डाळ आणि चणा डाळ अशा मिक्स डाळी आहेत. मी घरातील डाळी घेतलेल्या आहेत. आता याला 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी 2-3 पाण्याने छान धुवून घेणार आहे. खूप चविष्ट डाळ होते. अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा. तर इथे मी छान अशी डाळ धुवून घेत आहे. आता धुवून घेतलेली डाळ आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायची. थोडा वेळ म्हणजे जोपर्यंत आपण कांदा टोमॅटो कापून घेणार आहोत तोपर्यंत भिजत ठेवायचे आहे. तर याला ठेवते आता मी साईडला. आणि आता इथे छोटे कांदे आहेत म्हणून मी 4-5 घेतलेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा घ्या. आणि 2 टमाटर घेतले, थोडासा कढीपत्ता, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची गड्डी. आता हे कांदे टमाटे कापून घ्यायचा, लसूण सोलून कापून घ्यायचा आहे, कोथिंबीर कापून घ्यायची आहे. तर हे सर्व मी छान बारीक कापून घेणार आहे. किंवा तुम्हाला बारीक नसेल कापायचं ना, तर हे कुकरमध्ये डाळीसोबतच शिजताना टाकायचं आहे. तर बारीक नसेल कापायचं तर तुम्ही मोठंही कापू शकता. कांदा कापून घेतला आहे मी. आता टमाटर कापून घेणार आहे. म्हणजे टमाटरचे 4 भाग किंवा 2 भाग करू शकता. अशा प्रकारे कुकरमध्ये डाळ शिजताना टाकायचं आहे. तर थोडं मोठंही टाकू शकता कारण हे शिजणारच आहे डाळीसोबत. तर इथे मी कांदा कापून घेतला आहे, टमाटर कापून घेतला आहे आणि कोथिंबीर लास्टला कापणार आहे कारण ती लास्टला टाकायची आहे, म्हणजे शेवटी टाकायची आहे. तर इथे मी कापून घेतले. आता गॅसवर कुकर ठेवला आहे आणि या कुकरमध्ये जी डाळ भिजत घातली होती ना पाण्यासोबतच मी याच्यात टाकून घेणार आहे. कारण ही डाळ मी आधीच धुवून घेतलेली आहे, त्यामुळे मी आता हे पाण्यासोबतच याच्यात टाकून घेतली. आणि आता याच्यामध्ये जो कांदा टमाटर कापून घेतला ना तो टाकून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, थोडंसं तेल टाकायचं, हळद टाकायची, पाणी टाकायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्या लागतात करताना तेवढ्या शिट्ट्या काढायच्या, म्हणजे डाळ शिजताना. तर या कुकरमध्ये मी 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता मी याचं झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या काढणार आहे. तशा प्रकारे मिक्स डाळ तडका नक्की करून बघा, खूप टेस्टी होते. आता तुमच्याकडे जर एवढ्या सगळ्या डाळी नसतील तर ज्याही डाळी अवेलेबल असतील घरामध्ये त्या घ्या आणि अशी डाळ बनवा. डाळी तर असतातच सगळ्यांच्या घरात. आता इथे बघू शकता 4 शिट्ट्यानंतर मी झाकण काढलेलं आहे. कुकर थोडं थंड झाल्यानंतर आणि इथे डाळ शिजून रेडी झालेली आहे. आता याला ना थोडं या पळीनेच फेटायची आहे, म्हणजे याच्यात ज्या मिरच्या टमाटर कांदा टाकलेला आहे ना ते छान याच्यात मिक्स होईल. आता हे सर्व शिजल्यामुळे ते ऑलरेडी छान मिक्स होतं, पण आपण फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे एक टेक्स्चर येतं याला. आता इथे गॅसवर मी कढई ठेवली. आता या कढईमध्ये मी तडका देणार आहे. तुम्ही तुमच्याकडे तडका पॅन असेल तर तुम्ही डायरेक्ट पॅनमध्ये तडका करा आणि कुकरमध्ये देऊ शकता, पण मी कढईमध्ये देणार आहे. तर इथे मी 1 पळी तेल टाकलं आहे, 1 पळीचं थोडं कमी आहे आणि याच्यात मी आता मोहऱ्या टाकून घेतल्यात. मोहऱ्या तडतडल्यानंतर हिंग टाकायचं अर्धा टीस्पून. आता हे छान तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यात कापून घेतलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे. आता लसूण मी थोडा जास्त घेतलेला आहे, तुम्हाला किती पाहिजे तेवढा तुम्ही घ्या. छान तडका डाळ आहे ही, त्यामुळे मी लसूण थोडा जास्त घेतला आहे. तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता हा लसूण पण छान गोल्डन रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. त्यानंतर मी याच्यात टाकला आहे थोडासा कढीपत्ता. आता कढीपत्ता पण छान तडतडल्यानंतर मी याच्यात लाल सुकी मिरची टाकून घेतलेली आहे. तर फोडणी छान तयार करायची आहे, म्हणजे छान फ्राय करून घ्यायची आहे. आता ही फोडणी केल्यानंतर याच्यात आपले घरचे बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला किती तिखट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही याच्यात मसाले टाका. मी याच्यात 1 चम्मच मिक्स मसाला, अर्धा चम्मच मिरची पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला. आता हे मसाला आहे त्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. आणि याच्यात पहिले ना पळीने डाळ टाकून घ्यायची. जी डाळ मी हाटून घेतली आहे ना मिक्स डाळ, ती थोडी पळीने टाकायची. एकदाच कुकरात नाही वतायची, नाहीतर हे हातावर उडू शकतं. कारण ही फोडणी खूप गरम झालेली आहे. त्याच्यात पहिले थोडी थोडी करून पळीने मी डाळ टाकून घेतली आणि आता मी कुकराने टाकून घेणार आहे. कुकरमध्ये जी उरलेली डाळ आहे ना ती पण याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आता मी कुकरमध्ये डाळ याच्यात टाकली आहे आणि आता या कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, निसरून याच्यात टाकून द्यायची. आता किती पातळ डाळ पाहिजे त्यानुसार तुम्ही ही डाळ
करायची आहे. किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी टाका आणि बनवा. तर मी याच्यात कुकरमध्ये पाणी टाकून याच्यात ते पाणी मिक्स करून टाकलेलं आहे. आता याला मिक्स करायचं. बघू शकता किती छान दिसत आहे ही डाळ. तशा प्रकारे हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल तडका डाळ नक्की ट्राय करून बघा. खूप छान होते. आता याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर. तर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता याला शिजू द्यायचं आहे. थोडा वेळ म्हणजे 1-2 मिनटं शिजू द्यायचं आहे. जास्त वेळ नाही शिजवायचे आहे. तर इथे मी डाळ मिक्स करून घेणार आहे. आता थोडी शिजल्यानंतर याच्यावर वरतून कोथिंबीर टाकायची आहे. भात घ्यायचा आणि भातासोबत डाळ घ्यायची. तर अशा प्रकारे हॉटेल स्टाईल मिक्स डाळ तडका रेडी झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.